नमस्कार. रेडिओ MPSC गुरुमध्ये मी आरजे प्राजक्ता सगळ्यांचे स्वागत करते. आजच्या दिवसाची सुरुवात करूया एका सुंदर विचाराने. माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात, एक म्हणजे वाचलेली पुस्तके आणि दुसरे म्हणजे भेटलेली माणसे. मित्रांनो, आज आहे 29 सप्टेंबर. जाणून घेऊया आजच्या दिवसाचे विशेष. 29 सप्टेंबर हा जागतिक कर्णबधीर दिन म्हणून जगभरात साजरा केला जातो. कर्णबधिरांना न्याय, अधिकार आणि समानता मिळवून देण्यासाठी या दिवसाचे औचित्य साधून गेल्या 6 दशकात वर्ल्ड फेडरेशन ऑफ द डेफ या संस्थेकडून विविध प्रकारच्या कार्यक्रमांची या दिवशी आखणी केली जाते. जगात कर्णबधिरांच्या प्रश्नांवर खऱ्या अर्थाने काम करण्यास सुरुवात झाली ती 29 सप्टेंबर 1951 या दिवशी. याच दिवशी इटलीच्या रोममध्ये जागतिक कर्णबधीर महासंघाची म्हणजेच वर्ल्ड फेडरेशन ऑफ द डेफ यांची स्थापना झाली. यामुळे हा दिवस जगभरात आंतरराष्ट्रीय कर्णबधीर दिवस म्हणून ओळखला जातो. या निमित्ताने गेल्या 6 दशकात प्रतिवर्षी सप्टेंबर महिन्याचा शेवटचा आठवडा हा कर्णबधीर सप्ताह तर शेवटचा रविवार हा आंतरराष्ट्रीय कर्णबधीर दिवस म्हणून साजरा केला जातो. जगातील कर्णबधिरांसाठी वापरण्यात येत असलेल्या भाषेत अनेक प्रकारच्या सुधारणा करण्याची, त्यांना अधिकाधिक उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणे, माहिती आणि सेवा पुरवणे, त्यांना देण्यात येणाऱ्या अधिकारांमध्ये अधिक सुधारणा करणे, त्यासाठी संस्थांची स्थापना करणे इत्यादी कामे अव्याहतपणे सुरू आहेत. त्यासोबतच जगभरातील कर्णबधिरांसाठी मानवी अधिकार आणि समता मिळवून देणे, त्यांची कर्तबगारी, त्यांचे सांस्कृतिक योगदान जगाच्या समोर आणणे आणि या लोकांमध्ये सकारात्मक बदल घडवून आणणे यासाठी जागतिक कर्णबधीर महासंघाचे कार्य चालते. 29 सप्टेंबर 2012 या दिवशी अल्तमस कबीर यांनी भारताचे 39वे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळला. लेहमन ब्रदर्स आणि वॉशिंग्टन म्युच्युअल फंड्स या बड्या वित्तीय संस्थांनी दिवाळखोरी जाहीर केल्यामुळे न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजच्या डाऊन जोन्स निर्देशांक एका दिवसात 778 कोसळला. तो दिवस होता 29 सप्टेंबर 2008. ही अमेरिकन शेअर बाजारात एका दिवसात झालेली सर्वाधिक घट आहे. 1991 मध्ये हैतीमध्ये लष्करी उठाव झाला. तो दिवस म्हणजे 29 सप्टेंबर. बिर्ला तारांगण हे आशियातील पहिले तारांगण 29 सप्टेंबर 1963 रोजी कोलकाता येथे सुरू झाले. दुसऱ्या महायुद्धादरम्यान 1941 मध्ये किएव्हमध्ये नाझींनी आजच्याच दिवशी 33,771 ज्यूजना ठार मारले होते. मुंबईतील दादर येथे इंडियन एज्युकेशन सोसायटी ह्याची पहिली शाळा किंग जॉर्ज हायस्कूल 1917 मध्ये आजच्याच दिवशी सुरू झाली. जॉन डी रॉकफेलर हा $1 अब्ज संपत्ती असलेला पहिला मनुष्य ठरला. तो दिवस होता 29 सप्टेंबर 1916. अमेरिकन कसरतपटू मोहिनी भारद्वाज यांचा जन्म 1978 मध्ये आजच्याच दिवशी झाला. इंग्लिश क्रिकेटपटू व पंच ख्रिस ब्रॉड यांचा जन्म 1957 मध्ये 29 सप्टेंबर या दिवशी झाला. नोबेल पारितोषिक विजेते लेक वॉलेसा यांचाही जन्म 1943 मध्ये आजच्या दिवशी झाला. वेस्ट इंडिजचा फिरकी गोलंदाज लान्स गिब्स यांचा जन्म 1934 मध्ये 29 सप्टेंबर या दिवशी झाला. मुस्लिम सत्यशोधक चळवळीचे अर्ध्वर्यू अमित दलवाई यांचा जन्म 1932 मध्ये 29 सप्टेंबर या दिवशी झाला. हे समाजसुधारक व मराठी साहित्यिक होते. मुस्लिम समाज सुधारणेच्या उद्देशाने त्यांनी 1970 मध्ये मुस्लिम सत्यशोधक मंडळ स्थापले. मुस्लिम समाजाच्या शिक्षणाचा व भाषा माध्यमाचा प्रश्न, मुसलमानांचे मराठी साहित्य, मुस्लिम समाजात आधुनिक विचार प्रसाराचे प्रयत्न अशा अनेक प्रश्नांवर हे सत्यशोधक मंडळ काम करत आले आहे. विनोदी अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता महमूद यांचा जन्म 1932 मध्ये आजच्याच दिवशी झाला. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार ब्रजेश मिश्रा यांचा जन्म 1928 मध्ये 29 सप्टेंबर या दिवशी झाला. समाजसेवक डॉक्टर शरदचंद्र गोखले यांचा जन्म 1925 मध्ये 29 सप्टेंबर या दिवशी झाला. न्यूट्रॉन कणांवरील संशोधनासाठी 1938चे पदार्थ विज्ञानातील नोबेल पारितोषिक विजेते इटालियन अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ एनरिको फर्मी यांचा जन्म 1901 मध्ये 29 सप्टेंबर या दिवशी झाला.
पंचांगकर्ते ल गो तथा नानाशास्त्री दाते यांचा जन्म 1890 आजच्याच दिवशी झाला. आग्र्या घराण्याच्या 11व्या पिढीतील गायक उस्ताद युनुस हुसेन खां यांचे निधन 1991 29 सप्टेंबर या दिवशी झाले. रुडॉल्फ डिझेल या डिझेल इंजिनाचा संशोधक यांचा स्मृतिदिन म्हणजे 29 सप्टेंबर 1913. स्पेनचा राजा फर्डिनांड सातवा यांचे निधन 1833 आजच्याच दिवशी झाले. रोमन सम्राट पहिला लोथार यांचे निधन 29 सप्टेंबर 855 झाले. मित्रांनो, हे होते आजच्या दिवसाचे दिनविशेष. अशाच रोजच्या माहितीपूर्ण दिनविशेषांसाठी स्टे ट्यून टू रेडिओ MPSC गुरु. या कार्यक्रमाच्या फीडबॅकसाठी तुम्ही आम्हाला व्हॉट्सॲपवर मेसेज करू शकता. त्यासाठी आमचा व्हॉट्सॲप नंबर आहे 8698869880 अर्थात 8698869880. अशाच माहितीपूर्ण आणि अभ्यासपूर्ण सत्रांसाठी ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.